गुड फ्रायडे नेवासा धर्मग्रामात भक्तिभावात साजरा ईस्टर संडेसाठी सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन। ज्ञानमाऊली चर्च नेवासा या धर्मग्रामात गुड फ्रायडेचा पवित्र सण अत्यंत भक्तिभाव आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला। या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ताजीत केली। गुरुवारी आज्ञा गुरुवार निमित्त फादर राजेंद्र लोंढे यांनी अत्यंत प्रेरणादायी प्रवचन देत ख्रिस्त सभेचे महत्त्व भाविकांसमोर उलगडून दाखवले। त्यानंतर शुक्रवार 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता क्रूसाची वाट पार पडली। यावेळी येशू ख्रिस्ताने क्रूस वाहून गेलेल्या मार्गाचे स्मरण करण्यात आले। यानंतर 7 शब्दांचे वाचन करण्यात आले व त्या 7 शब्दांवर सखोल मनन चिंतन झाले। यामध्ये विशेषतः 5व्या शब्दावर ज्ञानमाऊली चर्च कमिटीचे उपाध्यक्ष श्री मिखाएल पातारे सर यांनी दिलेले मार्मिक आणि अंतर्मुख करणारे प्रवचन भाविकांच्या मनात भावनांचे तरंग निर्माण करणारे ठरले। या प्रसंगी प्रमुख धर्मगुरू फादर दिलीप जाधव, सहाय्यक धर्मगुरू फादर अक्षय अढाव, पाहुणे धर्मगुरू फादर राजेंद्र लोंढे, सेंट मेरी व सेंट जोसेफ स्कूलच्या धर्मभगिनी, समाज विकास समितीच्या धर्मभगिनी, हॉस्टेलमधील सर्व मुली तसेच अनेक भाविक उपस्थित होते। कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभलेले मान्यवर म्हणजे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष श्री मार्कस भाऊ बोर्डे, सरपंच व राजेंद्र पंडित, मानव अधिकार जिल्हा उपाध्यक्ष श्री राजेंद्र पवार, तसेच संजय वाघमारे, पप्पू उर्फ वैभव मगर, गोरे मेजर आदींनी कार्यक्रमाची शोभा वाढवली। दरम्यान येत्या रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी ईस्टर संडेचा पवित्र सण साजरा करण्यात येणार असून या प्रसंगी सर्व धर्मग्रामातील भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन फादर दिलीप जाधव, फादर अक्षय अढाव व उपाध्यक्ष श्री मिखाएल पातारे यांनी केले आहे। या ठिकाणी ख्रिस्ताचं दुःख सहन करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आणि या दुःख सहनाच्या वेळी जे 7 शब्द प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेले आहेत त्यापैकी 5वा शब्द मला तहान लागली आहे। योहान कृत शुभ वर्तमानामध्ये 19वा अध्याय आणि 28 व 29 वाचनामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे, यानंतर आता सर्व पूर्ण झालेले आहे हे जाणून येशूने शास्त्रवेद पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असा शब्द उद्गारलेला आहे। त्यानंतर 29व्या वचनामध्ये त्यांनी सांगितलंय की तहान मागण्यासाठी त्यांनी मला आम दिले। येशू ख्रिस्ताचं दुःख आपल्या सर्वांना माहिती आहे की येशू ख्रिस्ताने काल्वरीच्या डोंगराकडे जाताना कोणकोणत्या प्रकारचं दुःख सहन केलेलं आहे। त्यांना अनेक लोकांनी चाबकाचे फटके मारलेले आहेत, येशू ख्रिस्ताला त्यांच्यावरती थुंकलेले आहेत। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची त्यांची चेष्टा केलेली आहे। अशा प्रकारचा येशू ख्रिस्त एवढे करून सुद्धा जेव्हा क्रूसावर त्यांना छाडण्यात आलं त्यावेळी येशू ख्रिस्ताला पाण्याचा एक थेंबही दिला नाही, त्या पलीकडे त्यांना फक्त आम दिलेले आहे। या ठिकाणी शंभरोनी श्री आणि येशू ख्रिस्तामध्ये जो संवाद आहे तो संवाद येशू ख्रिस्त जेव्हा सुकार गावाच्या नगरात आला ते याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होते। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।